नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. मला सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आपल्या राज्यामध्ये जे तुकडेबंदीचा आणि एकत्रीकरणाचा कायदा आहे, त्या तुकडेबंदीच्या कायद्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक SLP चालू आहे. सततपणे कॉमेंट्समध्ये व्ह्यूवर्स विचारत असतात की त्या SLPचं नेमकं झालं काय, निर्णय झाला का? उत्तर नाही असं आहे. शेवटची तारीख कधी झाली? 17 सप्टेंबर 2024, म्हणजे अगदी मागच्या आठवड्यात झाली. पुढची तारीख केव्हा आहे? 26 नोव्हेंबर 2024, म्हणजे आणखी 1.5-2 महिन्यांनी ती तारीख आहे. निर्णय काही लागलेला नाही, पण मध्यंतरी एक डेव्हलपमेंट मात्र झालेली आहे. आता ती डेव्हलपमेंट काय आहे ती आपण समजून घेऊ. त्यापूर्वी प्रश्न काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रश्न असा आहे की सध्या राज्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीच्या बाबतीत 20 आर आणि बागायत जमिनीच्या बाबतीत 10 आर असं प्रमाणभूत क्षेत्र जाहीर केलेलं आहे शासनाने. याचा अर्थ काय? म्हणजे बागायत असेल तर 10 गुंठ्यापेक्षा कमी जर का विकलं तर त्याला तुकडा समजण्यात येतो. म्हणजे कमीत कमी क्षेत्र विकायचं असेल तर 10 गुंठे, आणि जिरायत जास्ती कमीत कमी विकायचं असेल तर 20 गुंठे. त्याच्यापेक्षा कमी जर का विक्री केली तर त्याला आपण तुकडा म्हणतो. त्याला काही अपवाद केलेले आहेत एक नियम काढून, ते म्हणजे शेताकडे जाणारा रस्ता, विहीर आणि घरकुल, यासाठी फक्त अपवाद केलेले आहेत. हे वगळता जर का तुकड्याचा व्यवहार झाला तर त्याची नोंद होण्यात फार अडचणी येतात आणि तो तुकडा सरकार जमा देखील होऊ शकतो. हा 1947 पासूनचा कायदा आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून या कायद्याची फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा आपल्या राज्यामध्ये चालू आहे आणि अनेक व्यवहार या कायद्याच्या जोखडामध्ये अडकलेले आहेत. अनेक ठिकाणी छोटे छोटे जे व्यवहार आहेत त्याचे नोंदणी केली जात नाही. आणि एक प्रश्न, जो कायद्याचा प्रश्न आहे, तुकडेबंदीच्या कायद्याप्रमाणे तुकडा पाडता येत नाही हा कायदा आहे, हे बरोबर आहे. पण तुकडा विकत घ्यायचा असेल आणि त्यासाठी खरेदी करायचा असेल तर ती नोंदणी केली जात नाही नोंदणी कायद्याप्रमाणे, हे बरोबर नाही. हा खरा मुद्दा आहे आणि त्यावरच सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जी SLP चालू आहे ते चालू आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट काय झाली होती. 12 जुलै 2021ला आपल्या राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्यांनी तुकडेबंदी कायद्यातला कलम 8(ब) आणि महाराष्ट्र नोंदणी नियम आपल्याकडे 1960ला झालेले आहेत, त्या नोंदणी नियमामधील 44 नियम 44चा एक म्हणजे रोमन 1 असा तो नियम आहे की ज्यामध्ये सब रजिस्ट्रार त्यांच्याकडे जेव्हा व्यवहार नोंदणीला येतात तेव्हा इतर कायद्याप्रमाणे आवश्यक असणाऱ्या परवानग्या आहेत की नाही याची तपासणी करतात. म्हणजे जर तुकडा पडत असेल तर तुकडा विकत घेण्यासाठी काही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी किंवा मान्य रेखांकन किंवा ज्याला आपण लेआउट म्हणतो असं आहे का, हे तपासून पाहण्याचं, आणि ते नसेल तर ते नाकारावं. आता नाकारावं असं त्या कायद्यात किंवा नियमात लिहिलेलं नाही, पण तपासण्याच्या अधिकारामध्ये ते आलं असं साधारण त्या सर्क्युलरमध्ये आलं. त्या सर्क्युलरमुळं राज्यातल्या तुकड्यांच्या नोंदी बंद झाल्या आणि मग निरनिराळ्या उच्च न्यायालयामध्ये त्याच्या याचिका दाखल व्हायला लागल्या. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये ती याचिका दाखल झाली. खंडपीठाने चालवली. ते परिपत्रक रद्द झालं. तो जो नियम आहे 44(1) तो देखील रीड डाऊन करण्यात आला, म्हणजे तो इग्नोर करावा असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यावरती आता SLP झाली. SLP मध्ये सुरुवातीला स्टे पण देण्यात आला आणि त्यानंतर हे सुनावणीचं काम चालू आहे, अशी राज्याची स्थिती आहे. आता दरम्यानच्या काळात मागच्या वर्षी काय झालं, एका जिल्ह्यामध्ये 4-4.5 गुंठे जमीन विकत घ्यायची होती. उपनिबंधकाकडे गेले, त्या दुय्यम निबंधकाने ते नाकारलं. नाकारल्यावर अपील झाली. प्रकरण कोर्टात पोहोचलं, हायकोर्टात गेलं आणि जेव्हा हायकोर्टात हे प्रकरण पोहोचलं, त्याची रीट याचिका क्रमांक आहे 9789 9789/2023. त्याच्यावरती हिअरिंग झालं आणि आता अलीकडं म्हणजे याच महिन्यामध्ये
13 सप्टेंबर 2024ला त्याचा निर्णय झाला की जेव्हा याचिका चालू होती उच्च न्यायालयामध्ये त्यावेळी दोन्ही बाजूनी म्हणणं मांडण्यात आलं. ज्यांनी म्हणणं मांडलं म्हणजे ज्यांचा व्यवहार नाकारला होता पिटिशनरना, त्यांनी सांगितलं की जो सर्क्युलर काढण्यात आलं होतं त्या सर्क्युलरला तर रद्द केलं उच्च न्यायालयाने, आणि जो नियम त्या सर्क्युलरमध्ये घातला होता नियम 44(1) तो देखील रीड डाऊन केलेला आहे. जरी सुप्रीम कोर्टात केस चालू असली तरी आता त्याला केवळ तुकड्याची खरेदी आहे म्हणून खरेदी नोंदवू नये अशी तरतूद कुठेही नाहीये. तेव्हा ही जे काही नाकारलं गेलं ते बेकायदेशीर आहे. सरकारच्या बाजूने मांडण्यात आलं की SLP चालू आहे आणि SLP मध्ये ज्या तारखेला SLP दाखल झाली तेव्हाच स्टे देण्यात आलेला आहे. म्हणजे जो छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला जो निकाल आहे त्याला स्टे दिलेला आहे. हे दोन्हीही न्यायमूर्तींनी ते ऐकलं, कायदा पाहिला, सर्व बाबींचा विचार केला आणि आता निर्णय आला. 13 सप्टेंबर 2024ला म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये, मागच्या 15 दिवसामध्ये आलेला निर्णय आहे. आणि त्या निर्णयात न्यायमूर्ती असं म्हणतात की जो आहे खंडपीठानं ठरवलेला कायदा होता. खंडपीठाने काय ठरवलं होतं की तुकडेबंदीचा भंग होत असेल तर त्याच्या कायद्याप्रमाणे त्या भंग करणाऱ्यावरती कारवाई करायला हरकत नाही, पण त्यासाठी नोंदणी कायद्यामध्ये तो व्यवहार नोंदवू नये अशी तरतूद नाही. हा कायदा सेट झाला महाराष्ट्रामध्ये आणि हा कायदा स्टे दिला म्हणून काही बदलला नाही. स्टे हा त्या फक्त प्रकरणापुरता मर्यादित आहे. ज्यांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं आणि ज्या कार्यालयाच्या विरुद्ध केलं होतं त्या दोघांच्या मधला तो आहे. फार तर ते कार्यालय म्हणजे शासन असेल, शासन आणि ते पिटिशनर ह्या दोघांच्या मध्ये त्या प्रकरणापुरता तो निर्णय आहे. आणि स्टे असेल तर ठरवलेल्या कायद्याच्या अर्थाला स्टे नाही, तर त्या फक्त पूर्वीची जी याचिका होती छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दिलेली त्या याचिकेपुरता तो स्टे आहे. त्यामुळे तो पूर्णपणे राज्याला किंवा बाकीच्या व्यवहाराला किंवा कायद्याच्या ज्या अंमलबजावणीला तो स्टे असू शकत नाही. आणि यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीच्या काही न्यायनिर्णयाचा हवाला देखील दिला. अशा पद्धतीने आता हा आलेला जो नवीन निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, हा निर्णय हा एक यातली डेव्हलपमेंट आहे की आपणा सर्वांना माहीत असावी, का तर याचा फायदा नक्की सर्वांना होईल. कारण असे अनेकांचे व्यवहार अनेक ठिकाणी अडलेले आहेत. म्हणजे इथे फक्त कायद्यातला भाग एवढाच आहे, तुकडेबंदी कायद्याप्रमाणे 20 गुंठ्यापेक्षा कमी जिरायत असेल तर आणि बागायत असेल तर 10 गुंठ्यापर्यंत कमी करणे हा कायदेभंग आहे. आणि त्याबद्दलच्या ज्या काही कायदेभंगाच्या तरतुदी असतील त्या त्याला लागू होतील, नोंदी होणार नाहीत वगैरे वगैरे. हे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधनं आपण चर्चा केलेली आहे. पण केवळ तुकडा आहे म्हणून नोंद घेणार नाही किंवा आम्ही नोंदणीच करणार नाही, तुमचा दस्त खरेदी खत आम्ही नोंदणार नाही अशी जर भूमिका घेत असेल तर हे विसंगत आहे. त्याचं कारण तुकडेबंदीचा कायदा हा राज्याचा कायदा आहे आणि नोंदणीचा कायदा हा केंद्राचा कायदा आहे. केंद्राचा कायदा हा पूर्ण देशाला लागू आहे आणि कुठल्या तरी एखाद्या राज्यातल्या एखाद्या कायद्यातल्या एखाद्या तरतुदीचा भंग होतो म्हणून केंद्राचा कायदाच आम्ही वापरणार नाही, तो इम्प्लिमेंट करणार नाही अशी भूमिका कुणाला घेता येणार नाही, अशी उच्च न्यायालयाचा निर्णयाचा अन्वयार्थ आहे. तेव्हा हा निर्णय सर्वांना माहीत व्हावा, हा छोटासा व्हिडिओ आणि ही जी वस्तुस्थिती आहे ती आपल्याला माहीत व्हावी की यापूर्वी SLP मधली तारीख जी आहे तर मागच्या 17 तारखेला झाली आणि पुढची तारीख जी आहे ती 26 नोव्हेंबरला आहे. ही जी माहिती आहे ही सर्व माहिती खरं तर मला नेमकं कोण पुरवतं, मला तर इतका वेळ मिळणार नाही की मी सगळं शोधून पाहू. आपल्यासारखे जे व्ह्युअर्स आहेत ते व्ह्युअर्स सततपणे ही माहिती पुरवत असतात. आपले कोल्हापूरचे जे ॲडव्होकेट सूरज मोहिते आहेत त्यांनी हा निर्णय शोधून त्यांना मिळाल्याबरोबर त्यांनी मला पाठवला. त्यांना सतत याविषयी जितकी प्लॉट होल्डर्सना चिंता आहे त्यांना देखील चिंता आहे. आपण खरं तर माझ्या वतीनं देखील आपल्या चॅनलच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि अशीच ज्यांना अशी नवी माहिती मिळत जाईल की जी नवी माहिती दिल्यामुळं आपली लोकांची ज्याला आपण विधी साक्षरता आहे ती विधी साक्षरता वाढू शकेल. त्यासाठी आपण जरूर करावं. आमच्या संपर्कात राहायचं असेल
तर आपण व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे, त्याची लिंक खाली देतो. हे जजमेंट पाहिजे असेल त्याची लिंक आपल्याला मिळेल. आपण त्याचे ॲक्सेस जरूर मागा. आणि जर आपल्याला व्हॉट्सअप चॅनल फॉलो करून आपल्याला सतत संपर्कात राहायचं असेल तर आपलं स्वागत आहे. पुन्हा अशाच व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया, चांगल्या विषयासह भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.